मनाची। मिरज ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी नशामुक्त व ध्वनी प्रदूषण मुक्त गणेश उत्सव साजरा करावा। कोणीही हुल्लडबाजी करू नये, सामान्य नागरिकांना वर्गणीसाठी त्रास देऊ नये, अशी कोणतीही तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवाहन केले आहे। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत सर्व मंडळांना व नागरिकांना आवाहन करतो की गणेश उत्सवाचे सर्वांनी पवित्र राखावे। गणेशोत्सव दरम्यान गणेश आगमन व मिरवणुकीमध्ये कोणताही डीजे नागरिकांना त्रास होईल असा कर्कश आवाज सोडू नये। यापूर्वी डॉल्बीमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत। प्रदूषणमुक्त गणेशोत्सव व मिरवणुकीमध्ये कोणतीही नशा करून कार्यकर्त्यांनी सहभागी होऊ नये, जेणेकरून गणेशोत्सवाच्या पावित्र्याला बाधा येईल असे वर्तन कार्यकर्त्यांनी करू नये। गावात ग्रामस्थांना वर्गणीसाठी कोणालाही जबरदस्ती करू नये, अशी तक्रार आल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे। तसेच 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या गणेशोत्सव कालखंडात सर्व मंडळांनी चांगली भक्तिमय गाणी लावून पावित्र्य राखावे। सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा। शाडूच्या मूर्तीचा वापर करावा, प्लास्टिक वापर करू नये। गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणीही नशा न करता नशामुक्त गणेशोत्सव साजरा करून हा उत्सव शांततेत सर्वांनी पार पाडावा। सर्वच मंडळांनी बॅनर व पोस्टरची परवानगी घ्यावी। बॅनर व पोस्टरवर आक्षेपार्ह मजकूर असू नये, वाहतुकीस अडथळा होईल व अश्लील गाणी असं कोणतंही कृत्य मिरवणुकीदरम्यान मंडळांनी करू नये। मिरवणूक शांततेत पार पाडावी। मिरवणुकीत हुल्लडबाजपणा, आक्षेपार्ह मजकूर, नागरिकांना त्रास असे वर्तन केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या पूर्व भागातील सर्व मंडळांना आवाहन केले आहे। मी पोलीस निरीक्षक अजित सिद्ध, मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन, दिनांक 27/8/2025 ते दिनांक 6/9/2025 या दरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे। तरी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील सर्व गणेश मंडळांना मी असे आवाहन करतो, अशी विनंती करतो की येणारा गणेशोत्सव सण हा आपण उत्साहात साजरा करावा, परंतु सणाचं पावित्र्य राखले जाईल याची आपण दक्षता घेणं गरजेचं आहे। कोणतीही हुल्लडबाजी अथवा सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होईल अशा रीतीने आपण कोणतंही काम किंवा कोणतंही वर्तन या गणेशोत्सवादरम्यान आपलं असू नये। प्रामुख्याने वर्गणी गोळा करत असताना कोणावरही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये। अशा कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यास प्राप्त झाल्या त्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची। त्याबरोबरच हा गणेशोत्सव साजरा करताना आपण त्या गणेशोत्सव सणाचं पावित्र्य राखलं जावं हे लक्षात घेऊन आपण नशामुक्त गणेशोत्सव यावेळी साजरा करणं आवश्यक आहे। कोणीही गणपतीच्या या सणाच्या दरम्यान दारू पिऊन किंवा इतर कोणताही नशा करून कुठेही आगमन मिरवणूक, विसर्जन मिरवणूक किंवा इतर कालावधी दरम्यान देखील नशा करून त्या ठिकाणी आपण जाऊ नये। नशामुक्त गणेशोत्सव आपण साजरा करावा अशी माझी विनंती राहील। त्याबरोबरच ध्वनी प्रदूषणमुक्त असा गणेशोत्सव आपण साजरा करायचा आहे। दरवर्षी आपल्याला माहिती आहे की आपण विसर्जन मिरवणुकी दरम्यान मोठ्या प्रमाणात डीजे किंवा डॉल्बीचा साऊंड सिस्टीमचा वापर केला जातो आणि त्याचा सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। मोठ्या प्रमाणात आवाज सोडला जातो, त्यामुळं बऱ्याचशा दुर्घटना घडलेल्या आहेत। काही लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास झालेला आहे, काही दुर्घटना घडलेल्या आहेत। तर अशा प्रकारे ध्वनी प्रदूषण करून आपण गणेशोत्सव साजरा केला तर ते सणाचं पावित्र्य राखलं जाईल असं मला वाटत नाही। त्याबरोबरच गणेशोत्सवादरम्यान आगमन किंवा विसर्जन मिरवणुकी दरम्यान साऊंड सिस्टीम लावताना त्यावरती गाणी कोणत्या पद्धतीची वाजवली गेली पाहिजे हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। ज्यामुळे सणाचं पावित्र्य राखलं जाणार नाही अशा पद्धतीची फिल्मी गाणी आपण त्या दरम्यान न वाजवता देवाची भक्तिमय असणारी अशी गाणी त्या ठिकाणी वाजवली गेली पाहिजेत याची देखील आपण दक्षता घ्यावी। त्याबरोबरच हा गणेशोत्सव आपण पर्यावरणपूरक अशा पद्धतीचा साजरा करावा अशी देखील माझी विनंती राहील, ज्याच्यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, ध्वनी प्रदूषण होणार नाही। जे काय आपले नैसर्गिक
फुलांची वगैरे आरास आपण करतो त्या पद्धतीनेच ती केली जावी. शक्यतो शाडूची मूर्ती वापरली जावी. कोणताही प्लास्टिकची फुले किंवा प्लास्टिकचा थर्माकोलचा असा वापर करून प्रदूषण होणार नाही याची देखील आपण दक्षता घेतली पाहिजे आणि पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. तसेच या गणेशोत्सवादरम्यान आपण पोस्टर्स, बॅनर्स लावतो किंवा स्वागत कमानीसुद्धा लावले जातात. त्याच्या रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवादरम्यान सर्वच आपण परवानग्या ह्या रीतसर आपण घेणं आवश्यक आहे आणि या पोस्टर्स, बॅनर्स किंवा स्वागत कमानीवर ज्या काही मजकूर वगैरे छापला जातो तो आक्षेपार्ह असू नये. त्याच्यामुळे कोणताही जातीय धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, जातीय धार्मिक सलोखा बिघडला जाणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. असं कुठेही निदर्शनास आलं तर त्याच्यावरती नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्याबरोबरच आपण गणेशोत्सवादरम्यान जो सार्वजनिक गणपती बसवताना जो मंडप घालतोय त्यामुळे कोणत्याही वाहतुकीला नियमित रहदारी आहे, सामान्य नागरिकांना त्याचा अडथळा होणार नाही अशा पद्धतीनं मंडप घालावा. कुठेही रस्ता पूर्णपणे व्यापला जाणार नाही याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. त्याबरोबरच लाईट कनेक्शन जे घेतोय ते लाईट कनेक्शन सुरक्षित आहे का, अधिकृत आहे का हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे. अधिकृत लाईट कनेक्शन असावं, ते सुरक्षित असावं, त्या कुठेही शॉर्ट सर्किट होऊन कोणतीही दुर्घटना होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रामुख्यानं कोणतीही हुल्लडबाजी होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. कोणतेही वादावादीचे, भांडणतंटाचे प्रकार होणार नाही आणि त्यामुळं कायदेशीर कारवाईला सामोरे जाऊन कुठेही गुन्हे दाखल आपल्यावर होणार नाही याची देखील आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. या विसर्जन मिरवणुकीदरम्यान थोडीशी सर्वांनीच सामंजस्याची भूमिका घेतली तर हा गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आपली शांततेत पार पडेल. या दरम्यान कोणतीही मंडळातील ईर्ष्या असेल किंवा जुनी काही भांडणतंटे जर असतील ते याच्यामध्ये न आणता सामंजस्याची भूमिका घेऊन विसर्जन मिरवणूक शांततापूर्ण वातावरणात, भक्तिमय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या गणेशोत्सवादरम्यान मी असं आवाहन करतो की आपण सर्वांनी सामाजिक उपक्रम जास्तीत जास्त राबवण्याचा प्रयत्न करावा. आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, काही गरिबांना मदत करता येते का ते पाहणं किंवा गावामध्ये काही CCTV कॅमेरे बसवणे किंवा सामाजिक सलोखा आणि बंधुभाव आपला वाढीस लागेल अशा पद्धतीचे उपक्रम आपण या गणेशोत्सवादरम्यान राबवून एक चांगला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आपण करावा अशी देखील माझी आपणास विनंती आहे. हा आगामी गणेशोत्सव आपण सर्वांनी एकत्रितपणे उत्साह साजरा करू. पोलीस प्रशासनाचं आपल्याला सर्व प्रकारचं सहकार्य राहील, परंतु नियमांचं आणि कायद्याचं काटेकोरपणे आपण पालन देखील करणं आवश्यक आहे. नियमभंग, कायदेभंग केला तर ते कायदेशीर कारवाईला देखील आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. त्या येणाऱ्या गणेशोत्सवाच्या आपल्या सर्वांना मी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो.